वालवड येथील दलित वस्तीच्या स्मशानभूमीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माजी खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन तहसीलदार बार्शी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती बार्शी यांना देण्यात आलं। निवेदन देताना विविध पदाधिकारी उपस्थित होते। वालवड गावातील दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सुविधा नाही। भूमिहीन दलित बांधवांना अंत्यविधी करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत। 2008 पासून या मागणीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले। दलित समाजाला स्मशानभूमीपासून वंचित ठेवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाईसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 SC/ST अॅट्रॉसिटीज अंतर्गत तरतुदी आहे। या कायद्यानुसार दोषी व्यक्तींना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। प्रशासनाने 29 जुलै 2024 पर्यंत मागणी पूर्ण न केल्यास वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वालवड येथील दलित बांधव आमरण उपोषण करतील। प्रशासनाने या गंभीर परिस्थितीचा विचार करून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली। मौजे वालवड या ठिकाणी दलित बांधवांसाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही। तिथे एखाद्या बांधवाचा मृत्यू झाला तर त्या देहाची अक्षरशः विटंबना होती। बरेचदा आपण पाहिले की बऱ्याच गावामध्ये दलित बांधवांसाठी स्मशानभूमी नाही। या देशामध्ये जे आम्हाला स्मशानभूमीसाठी दोन 2-2.5 फूट जागा देऊ शकत नाहीत, या सत्तेमध्ये आम्हाला काय वाटा देणार आहेत। म्हणून आम्ही स्मशानभूमीची या ठिकाणी मागणी केलेली आहे। पूर्वी सुद्धा गोकुळ कांबळे या बांधवांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी तहसील या ठिकाणी मृत्यूदेह आणला होता अक्षरशः। त्यानंतर सुद्धा प्रशासनाने दखल घेऊन कुठलीही कार्यवाही केली नाही। स्मशानभूमीसाठी त्यांना जागा दिली नाही बांधवांसाठी। गेले 2-3 वर्ष झाले हे बांधव पाठपुरावा करत आहेत, परंतु हे सरकार असेल, प्रशासन असेल किंवा गावातले गावकारभारी करणारे जातीवादी जो कोणी असतील त्यांना माझा इशारा आहे, 29 जुलैपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी स्मशानभूमीची योग्य प्रकारे जर तुम्ही दखल घेऊन स्मशानभूमी अस्तित्वात आणली नाही तर बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलनाला बसणार आहेत। सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने 12व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 18 जुलै ते सोमवार 22 जुलै पर्यंत शनिवारी सकाळी 8:05 श्री 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 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभ हस्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। दुपारी 3 वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक। या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा बाळगावी। आपले विनीत अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू, उपाध्यक्ष नागेश बोल्लू, सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य